इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 75 झाली होती आपली. 76 गाथा सुरू करायची. काय सांगायला लागले? पुद्गलाचं वर्णन सुरू केलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितले पुद्गलाचे 4 भेद आहेत. कुठले कुठले? स्कंद, स्कंददेश, स्कंदप्रदेश आणि परमाणू. पुद्गलाचे भेद आहेत. स्कंदाचे भेद आहेत असं नाही म्हटलं. स्कंदाचे भेद किती? स्कंदाचे भेद किती? आता 4 भेद केले, त्याच्यामध्ये स्कंदाचे भेद किती? 3 भेद. परमाणू सोडला की बाकी सगळे 3 भेद स्कंदाचे. आणि मग असं भेद करत गेला तर सगळे मधले जे काय आहेत ते सुद्धा भेद स्कंदच आहेत. किंवा एक स्वतंत्र नुसतं स्कंद म्हणून घेतलं तरी पण तो एक भेद झाला. आणि परमाणू असे पुद्गलाचे 2 भेद केले. आता पुढं सांगतायत की म्हणजे कशाच्या द्वारे त्याची उत्पत्ती होती म्हणून सांगितलं होतं. स्कंदाची उत्पत्ती कशाच्या द्वारे? भेद. स्कंदाची उत्पत्ती कशाच्या द्वारे होती? बोला की. भेद संघात आणि भेद संघात. आणि परमाणूची उत्पत्ती कशाच्या द्वारे होती? फक्त भेदाने होती. संघाताने का नाही होत? संघाताने का होत नाही? परमाणूमध्ये अजून काही येऊन मिसळलं तर स्कंदच झाला की तो. मग संघात करायचं नाही, तिथं भेदच करायचा आहे. म्हणून भेदाच्या द्वारेच परमाणूची उत्पत्ती होऊ शकते. पण स्कंधाची उत्पत्ती कसं काय होणार हो मग भेदाने? भेदाने तर परमाणूची उत्पत्ती होती. मग भेदाने स्कंधाची उत्पत्ती कसं काय? दीपा भाभी बोला. सोपं विचारलेलं आहे, अवघड नाही विचारले. अवघड विचार करू नका, साधं साधं विचारलंय. भेदानी परमाणूची उत्पत्ती होती, तर भेदानी स्कंदाची उत्पत्ती कसं काय? काय साधं उत्तर आहे काका. होती का नाही होत? भेदानी स्कंदाची उत्पत्ती होती का नाही होत? होती की. मग कसं होती? आता आपण काय केलं? ते जे स्कंददेश, स्कंद प्रदेश केलं म्हणजेच काय केलं? भेदच केला ना तो. म्हणजे काय केलं होतं? 100 परमाणूंचा स्कंद, त्याला डिवाइड केलं तर 50 झाले, त्याला डिवाइड केलं तर 25 झाले, म्हणजे भेद झालाय हा. मग भेदाने परमाणूची उत्पत्ती होती म्हणतात की. मग असं कट करत करत तुम्ही शेवटी जाणार तर भेदाने परमाणूची उत्पत्ती होते. पण मधल्यातले जे काही स्कंद आहेत ते भेदाच्या द्वारेच उत्पत्ती होणार. समजलं का नाही काय म्हणायला लागले? मोठा दगड आहे हा. या दगडाचे तुकडे केले समजा तुम्ही वाकडे तिकडे काय असे, तर भेद केला का नाही केला? मग भेद केल्यावर परमाणू झालाय का हा उत्पन्न? अनेक परमाणूंचा स्कंद आहे, त्यामुळे तो स्कंदच आहे. मग भेदाने स्कंदाची उत्पत्ती होते. पण ह्याचा लास्ट पार्ट काढत जावा शेवट तर परमाणूची सुद्धा भेदानेच उत्पत्ती होणार. आणि संघाताने कशी उत्पत्ती होते स्कंदाची? असेच अजून 2-4 ठोकळे आणून मिसळले आणि तुम्ही तिथं काहीतरी नवीन तयार केलं तर ते स्कंद झाला. म्हणजे संघाताने स्कंदाची उत्पत्ती झाली. आणि भेद संघाताने म्हणजे दोन्ही मिळून घ्या. तर असं स्कंदाची सगळ्या प्रकाराने उत्पत्ती होणार. पण परमाणूची उत्पत्ती होताना फक्त भेदानेच होणार. हे लिहा तुम्हाला माहीत नसेल तर परत गोंधळ होऊ नये. भेदानेच उत्पत्ती होते. पण स्कंदाची उत्पत्ती 3 मार्गाने होते. पण तरी सुद्धा हा भेद म्हणजे परमाणूला देत नाही आहे. हा सुद्धा स्कंदच आहे, फक्त छोटा स्कंद आहे म्हणा. समजा इथं 5 परमाणूचा स्कंद आहे,
इथं संघात आणि 100 परमाणूंचा स्कंद झालाय आणि इथं समजा भेद संघाताच्या द्वारे 50 परमाणूंचा स्कंद झालाय. म्हणजे स्कंदाची उत्पत्ती तर कशाच्या पण द्वारे होईल, पण जी स्कंदाची उत्पत्ती कुठल्याही प्रकाराने होईल, पण परमाणूची उत्पत्ती फक्त भेदानेच होते असं मागच्या गाथेमध्ये सांगितलं. तर आत्म्याची उत्पत्ती कशी होते हो? आत्म्याची उत्पत्ती कशी होते? भेदाने का संघाताने? काय आत्म्याची उत्पत्ती भेदाने होती का संघाताने होती? आता काय तुम्ही मग किती वेळ लावायला लागले? आत्म्याला म्हणजे उत्पन्न किंवा वेळ असं हे नाही आहे ना. भेद आणि संघाताने स्कंदाची उत्पत्ती आहे, आत्म्याची नाही, एवढंच उत्तर द्यायचं तुम्हाला. म्हणून तिथं उत्पत्ती आणि मग इथं पण तुम्ही म्हटला की नाही परमाणूची भेदाने उत्पत्ती होते, मग त्याला पण मी बाधा देणार, कारण परमाणू उत्पन्न करणारा कोणीही नाही. मग कसं काय तुम्ही म्हणताय भेदाने उत्पत्ती होती हो? मग द्रव्याला उत्पन्न केलं का? काय कुठल्याही द्रव्याची उत्पत्ती होत नसते. मग इथं असं कसं म्हणताय की भेदाच्या द्वारे परमाणूची उत्पत्ती होते? साधं साधं विचार करायला, मोठं विचारले नाही काहीच. काय भारती काकी बोला. काय चाललंय काका? स्कंधाचं वर्णन चाललंय. परमाणूमध्ये हे पुद्गलामध्ये स्कंध आणि परमाणू असे भेद असतात. स्कंद म्हणजे 2 परमाणू 10 परमाणू मिसळून बनला तो स्कंद, आणि त्याचा पार्ट करत गेलो आपण, भेद करत गेलो तर शेवटचा पार्ट तुकडे केले त्याचे, तर शेवटचा तुकडा म्हणजे परमाणू. तर मला सांगा परमाणूची उत्पत्ती कोण करतं? मग इथं का सांगायला तुम्ही भेदाने? मग भेदाने उत्पत्ती होती ऐसा क्यों बताया? हाँ बरोबर. क्या बताया? परमाणु की उत्पत्ति मतलब पूरा नाश हो गया और उत्पन्न हो गया नया द्रव्य, ऐसे नहीं लेना है. कैसे लेना है? जो पुद्गल परमाणु है वो स्कंद में से आया हुआ परमाणु है, तो स्कंद को डिवाइड करते जाओ तो जो लास्ट पार्ट है उसको बोलते हैं परमाणु. इसलिए स्कंद के भेद से परमाणु की उत्पत्ति होती है, अलग ऐसे द्रव्य उत्पन्न नहीं होता. इतना बताना है. ऐसे ही जीव भी है वो कि कोई भी जीव को उत्पन्न करने वाला नहीं है. जीव भी स्वयंभू है, जीव भी अकृत्रिम है, नेचुरल है. तो वैसे ही सभी द्रव्य नेचुरल है, उनको कोई भी उत्पन्न करने वाला नहीं है. ठीक है. अभी इसमें कुछ डाउट हो तो पूछो. विचारा का पर्यायी दृष्टि से उत्पन्न नष्ट होता है, ऐसा है ना? बराबर. द्रव्य उत्पन्न नहीं होता, नष्ट भी नहीं होता, लेकिन पर्याय है वो उत्पन्न होती है. और ये परमाणु ये पर्याय लेनी है. लिहाज वाक्य परमाणु की पर्याय भेद से उत्पन्न होती है, स्कंद के भेद से. लेकिन परमाणु द्रव्य उत्पन्न नहीं होता. स्कंद भी क्या है? पर्याय है. तो पर्याय की उत्पत्ति होती है, लेकिन द्रव्य की उत्पत्ति नहीं होती. कुछ डाउट हो तो पूछो. समझ में आ गया? ये समजलं काका? काय सांगायले? पुद्गल हे द्रव्य आहे, तर पुद्गल द्रव्याला कोणी तयार करणारं नाही. मग तुम्ही करत नाही का? तुमचं घर बांधलं किंवा वस्त्र कोणी तयार केलं, त्या शेतामध्ये कोणी पीक तयार केलं, मग तयार केलं की आपण, तयार झालं नाही का ते? मग तुम्ही बनवलं का नाही पुद्गलाला? हे चटई कोण बनवली? हे पुस्तक बनवलंय, टेबल बनवलंय, बोर्ड बनवलंय. मग पुद्गलाला बनवलं का नाही बनवलं?
तर पुद्गल द्रव्य कोणी बनवलेलं नाही, पुद्गलाची त्या द्रव्याची पर्याय फक्त उत्पन्न केली आहे. त्यामुळं ती पर्याय बदलणारी आहे, तर त्याचं तुम्ही व्यवहाराने म्हणणार कोणीतरी करता आहे, पण पुद्गल द्रव्याचा, जीवद्रव्याचा, तसंच सगळ्या द्रव्याचा, विश्वाचा कोणीही करता नहीं. तो ऐसे स्वयं को अकर्ता जानो. तो इस पर से हमें ज्ञान में आता है कि यह ज्ञान तो अकृत्रिम है, इसको भी किसी ने बनाया नहीं है, कोई बनाने वाला या नष्ट करने वाला नहीं है. मेरा स्वरूप भी अनादि अनंत है, स्वयंभू है. ये बताया. तो आगे अभी 76 नंबर की गाथा है. बादर सुमगदाणं खंदाणं पोगलोति व्यवहारो ते होन्ति छप्पयारा ते लोकम जेहिं निपन्नम. क्या बता रहे अभी दीपाली भाभी? आज लेट केलाय तुम्ही. आमचं एवढं सगळं झालं घेऊन. प्रश्न असा होता की परमाणूची उत्पत्ती भेदाने होते, बरोबर आहे का चूक आहे? आणि मी म्हणते परमाणूची उत्पत्ती कोणी करू शकत नाही, बरोबर आहे का चूक आहे? विवक्षा बताओ हमें, किस विवक्षा से? प्रत्येक वस्तु का अस्तित्व है ही अनादि से, तो वो कोई उत्पन्न नहीं करता ना, वो वस्तु नष्ट होती है, तो उस अपेक्षा से उसकी उत्पत्ति नहीं है. और पता है ना, परमाणु भेद से होता है. हाँ, भेद से. फिर ये कैसे बराबर है? आप बोल रहे हैं इस साइड से उत्पन्न नहीं करने वाला और यहाँ पे उत्पन्न हो गया है वो भेद से, फिर ये उसकी पर्याय है. परमाणु ये पर्याय है जो कि स्कंद में से निकलकर बनी हुई है. तो पहले परमाणु के पहले स्कंद मुझे बताओ. पहले परमाणु के पहले स्कंद कुठून आला परमाणु? हाँ, तो परमाणु भी अनादि से है, उसकी पर्याय भी अनादि से है. अभी बताओ मुझे, जीव पहले के मनुष्य पहले? ऐसे है ना, इसलिए स्कंद भी पहले नहीं है, ऐसे परमाणु भी पहले नहीं. दोनों भी द्रव्य है तो उसकी पर्याय तो है ही, कोई भी पर्याय हो. 4 गति को छोड़कर जीव तो नहीं है, तो पहले जीव की 4 गति, ऐसे तो नहीं होगा. इसलिए द्रव्य और उसकी पर्याय साथ साथ ही है, वो अनादि से है. किसी भी पर्याय में हो, पर्याय चेंजेबल है लेकिन वो भी कांस्टेंट है, द्रव्य के साथ वो रहेगी ही. तो ऐसे बताया. अभी इधर क्या बता रहे हैं? परमाणु के 4 प्रकार आपको हेवी हो गए ना, तो अभी 6 प्रकार बताने वाले हैं. कितने? परमाणु के अभी 6 प्रकार है. कौन कौन से? स्कंद को पुद्गल क्यों बताया, इसलिए इस गाथा में उसका स्पष्टीकरण करते हैं. स्कंद पुद्गल है कि नहीं है? है. स्कंद अगर पुद्गल नहीं है तो और क्या होगा? न जीव है, न धर्म अधर्म द्रव्य, न आकाश द्रव्य, न काल द्रव्य है. तो ये पुद्गल द्रव्य ही है. स्कंद जो है उसका यहाँ पे हेतु दे रहे. बादर सुमगदाणं खंदाणं पोगलोति व्यवहारो ते होन्ति छप्पयारा ते लोकम जेहिं निपन्नम. क्या बताया? बादर सुमगत स्कंध पुद्गल है. गाथा में से देखो, बादर सुमगत स्कंध पुद्गल है इति व्यवहारो, ऐसा व्यवहार है. मतलब जो बादर है वो भी स्कंद है, जो सूक्ष्म है वो भी स्कंद है. सूक्ष्म स्कंद होते हैं कि परमाणु होता है? परमाणु. परमाणु. कौन बोले?
कौन सा मतवादी है ये? हाँ? स्कंद सुद्धा सूक्ष्म असू शकतो. परमाणु भी स्कंद सूक्ष्म है. हाँ? परमाणु स्कंद बन सकता है इस अपेक्षा कहा गया होगा. नहीं नहीं, वो मैंने क्या परमाणु पूछा? स्कंद जैसे मैंने क्या पूछा? मैंने पूछा बादर स्कंद है और सूक्ष्म भी स्कंद है. मैंने पूछा सूक्ष्म तो परमाणु होते हैं, सूक्ष्म स्कंद कैसे बताया यहाँ पे? सूक्ष्म स्कंद होते वही हैं बता कि रही. नहीं होते? सूक्ष्म परमाणु ही सूक्ष्म 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 सूक्ष्म. आपकी आवाज़ कट हो रही है, मुझे सिर्फ सूक्ष्म 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 ऐसा ही सुनाई दिया. सूक्ष्म सूक्ष्म परमाणु है ना. हाँ, मतलब मुझे बताना है बादर तो स्कंद होते ही है, सूक्ष्म भी स्कंद होते हैं. जैसे कार्बन वर्गना. हाँ, बहुत सारे हैं, अभी देखने वाले हैं हम. छोटे छोटे ही नहीं, महास्कंद है वो भी सूक्ष्म है. महास्कंद कहाँ पे है बताया था एक बार मैंने. पूरा जो लोकाकाश है ना, इतना इतना प्रमाण महास्कंद है. मतलब एक ही पुद्गल पिंड है इतना पूरा व्याप्त रहने वाला, लेकिन वो सूक्ष्म है. अभी यहाँ पे है, हम उस महास्कंद में है, लेकिन वो स्कंद सूक्ष्म है, तो इसलिए वो किसी को बाधा नहीं करेगा. समझ में आया? मतलब सूक्ष्म भी स्कंद है और बादर भी स्कंद है, तो उनके कैसे भेद होते हैं, कैसे उनको स्कंद क्यों बोला, इसलिए ये आगे बता रहे हैं. उसके 6 प्रकार है, जिससे कि जेहिम तेल्लोकम निपन्नम, जिससे 3 लोक निष्पन्न होता है. मतलब 3 लोक किससे बना है? बादर और सूक्ष्म स्कंदों से बना है, ऐसा बताना है. तो वो 6 प्रकार कौन से है तो ये आगे बताएंगे. बादर और सूक्ष्म रूप से स्कंदों का पुद्गल ऐसा व्यवहार होता है. वह 6 प्रकार के होते हैं कि जिनसे 3 लोक निष्पन्न होता है. टीका पढ़ने वाले. स्कंधानाम पुद्गल व्यवहार समर्थनम एतत्. पुद्गल स्कंध को पुद्गल ऐसा व्यवहार क्यों करते हैं, इसका यहाँ पे ऐसे समर्थन करने वाले हैं. ये स्कंदों को पुद्गल ऐसा व्यवहार किया, उसका समर्थन है इस गाथा में. क्या समझ में आया? जो भी स्कंद है वो पुद्गल है, भले ही वो सूक्ष्म हो या बादर हो, उनको पुद्गल ही कहना है, ऐसा यहाँ इसका समर्थन करने वाले हैं. स्पर्श रस गंध वर्ण वर्ण गुण विशेषैः षट्स्थान पतित वृत्ति हानि की पूर्ण गलन धर्मत्वात् स्कंध व्यक्ति अविर्भाव तिरोभाव स्कंध व्यक्ति आविर्भाव तिरोभावाभ्याम अपि च पूर्ण गलन उपपत्तेः परमाणवः पुद्गलाः इति निश्चयन्ते. बराबर. क्या बताया? आविर्भाव और तिरोभाव किसे कहते हैं? हाँ, आविर्भाव मतलब प्रकट हो जाना और तिरोभाव मतलब ढका हुआ रहना. तो एक जो अवस्था है, एक जो पर्याय है आविर्भूत हो गई, तो दूसरी पर्याय वहाँ पे तिरोभूत हो जाती है, लुप्त हो जाती है, ऐसे बोलते हैं. तो क्या बताया? जो स्पर्श रस गंध वर्ण गुण विशेष के द्वारा षट स्थान पतित हानि वृद्धि के द्वारा पुद्गल पूर्ण गलन धर्म से युक्त होने से स्कंध की व्यक्ति का आविर्भाव और तिरोभाव के द्वारा भी पूर्ण गलन की उपपत्ति, मतलब पूर्ण गलन जिसमें घटित होता है, इस वजह से परमाणु पुद्गल है, ऐसा निश्चित करते हैं. क्या बता रहे हैं यहाँ पे? परमाणु पुद्गल क्यों है और स्कंद पुद्गल क्यों है, इसके हेतु दे रहे हैं. तो
तो ऐसे दो हेतुओं से सिद्धि की है। किसकी? पहला क्वेश्चन क्या पूछा? परमाणु पुद्गल है। परमाणु पुद्गल क्यों है? अभी इसका उत्तर दो फर्स्ट। तो उन्होंने बताया जो स्पर्श रस गंध वर्ण पुद्गल जो है ना उसकी सिद्धि करना है। मतलब अभी अनुमान वाक्य करें इसका। परमाणु पुद्गल स्पर्श है। गंध वर्ण हम्म स्पर्श वर्ण बनता पुद्गलाः। हाँ, तो ये सभी हेतु ही दे रहे हैं। अभी ये हो गया अनुमान वाक्य, इसमें ये प्रतिज्ञा वचन है। प्रतिज्ञा वाक्य हो गया। पक्ष काय साध्य काय बोला? पक्ष साध्य काय? परमाणु प्रकारे साध्य आहे ना. आणि परमाणू झाला पक्ष. आता हे फार सोपं आहे. आता किती वेळा झाला आपलं हे पाठ समजून येत आहे आपल्याला. आता ह्याच्या पुढे जे काय तुम्ही तो इस साध्य की सिद्धि के लिए जो भी हेतु बताओगे तो वो हो गया हेतु वाक्य। तो प्रतिज्ञा वाक्य और हेतु वाक्य मिलके अनुमान वाक्य होता है। तो इसके दो हेतु दिए हैं। पहला हेतु क्या दिया? मतलब मुझे ये बताओ पुद्गल है ये किस हेतु से सिद्ध करते हैं हम? जाने दो, ये सेंटेंस रहने दो पीछे। मुझे ये बताओ पुद्गल की सिद्धि कैसे कैसे करेंगे, क्या क्या रहता है उसमें? स्पर्श रस गंध वर्ण रहता है और हे का दिलं हेतू पण त्याने? हां, ते षडगुण हानी नुसतं नाही सांगायचं, तुमचं नेट बंद पडलं हो। तो हमें क्या सिद्ध करना है? जो ये पुद्गल है तो किस अपेक्षा से ये पुद्गल है ऐसा सिद्ध करेंगे। तो इसको फर्स्ट हेतु देंगे। हाँ, नाही, पुद्गल आहे कशावरून? स्पर्श रसादीने सहित आहे म्हणून पुद्गल आहे। दुसरं म्हणजे जे पुद्गल आहे ते स्पर्श रस वर्णाने सहित आहे। हाँ, हिंदी क्या बोल रही थी दीपाली भाभी? मी चुकून तुम्हाला हे केलं बरं का, अनपिन केले। तुम्हाला करायचं असेल तर करा चालू। ठीक है। हाँ, तो स्पर्श रस गंध वर्ण से नहीं डिसेबल होता है। स्पर्श रस गंध वर्ण से युक्त है इसलिए पुद्गल है। जो भी होगा अभी यहाँ परमाणु भी हो या स्कंद भी हो, उन दोनों में ये जाएगा हेतु। और क्या दिया है उन्होंने? परमाणु जो होता है वो उसका धर्म क्या है? पूरण और गलन। बराबर है। तो जो पूरण और गलन धर्म से युक्त होता है वो भी पुद्गल होता है। समझ में आया? वही बताया उन्होंने, सिर्फ षट स्थान पतित हानि वृद्धि से ऐसा लगाया उसको विशेषण। षट स्थान पतित हानि वृद्धि से जो पूरण और गलन करता है। पूरण मतलब हाँ, पूरण मतलब मिलना और गलन मतलब बिखरना। वही आणली नाही तुम्ही आज? तो क्या बताया? जो स्पर्श आदि गुणवान है, स्पर्श रस गंध वर्ण गुणवान है, जो षट स्थान पतित हानि वृद्धि के द्वारा पूर्ण गलन धर्म से युक्त है। और तीसरा हेतु, अभी एक ही सेंटेंस है वो मैंने हेतु के टाइप्स बनाए हैं ऐसे। तीसरा हेतु क्या बताया? अनिता काकी लिहा, काय सांगायला लागले मी? मला तुम्हाला बोर्ड दिसायचं का बसा की म्हणजे लिहिता येईल। तीसरा हेतु क्या दिया है उन्होंने? स्कंद की व्यक्ति का आविर्भाव और तिरोभाव इस अपेक्षा से भी पुद्गल में परमाणु पूरण और गलन घटित होता है। स्कंद पर्याय की उत्पत्ति और नाश ऐसे बोलो शायद, नहीं तो आविर्भाव और तिरोभाव। मतलब क्या हो गया इसका अर्थ बताओ, क्या समझ में आता है इससे? स्कंद रूप से प्रकट, स्कंद पर्याय रूप से प्रकट होना और स्कंद पर्याय रूप से
प्रकट नहीं होना, यानी लेकिन हमें तो अभी तुम्हारे परमाणु प्रकट की होना और ये परमाणु की सिद्धि करनी है हमें। मुख्य यानी गौण, तो उसमें शक्ति है ना, वो उस होने की, उस रूप स्कंद रूप होने की शक्ति है तो। नहीं 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 नहीं, हमें क्या सिद्ध करना है? परमाणु पुद्गल है क्योंकि स्कंद पर्याय का आविर्भाव और तिरोभाव देखा जाता है। मतलब क्या बताना है उस पर से? मतलब परमाणु के लिए की सिद्धि हो रही हाँ, परमाणु को लेकर बताना है। हाँ, क्या बताया? परमाणु पुद्गल है क्योंकि स्पर्श रसगंध वर्णवान है। दूसरा अनुमान वाक्य हो गया परमाणु पुद्गल है पूर्ण और गलन से धर्म से युक्त होने से। तीसरा हेतु हो गया परमाणु पुद्गल है क्योंकि स्कंद की पर्याय का आविर्भाव और तिरोभाव की अपेक्षा से उसमें पूर्ण गलन घटित होने से। मतलब जो परमाणु है वो स्कंद रूप से उत्पन्न हो सकता है या स्कंद से उत्पन्न हो सकता है। क्या बोला? परमाणु जो है वो स्कंद से उत्पन्न होगा या स्कंद को उत्पन्न करेगा। तो इसलिए स्कंद का आविर्भाव और तिरोभाव रूप से उसका पूर्ण गलन घटित होने से पुद्गल परमाणु पुद्गल है। कितनी माथामारी करनी पड़ रही है पुद्गल को भी सीखने के लिए। आपल्या ती लागतो आविर्भाव आणि तिरोभाव? पर्याय आहे ना शेवटी, ती पर्यायाची अभिव्यक्ती म्हणजे आविर्भाव आणि लुप्त होणं किंवा झाकली जाणं पर्याय, त्याला तिरोभाव म्हणलं. पण मग ते तर सगळ्यांमध्येच ऍप्लिकेबल आहे ना? आविर्भाव तिरोभाव बघू नका. आविर्भाव त्याला हेतू केलं नाही आहे आपण, याच्याद्वारे याचं उत्पत्ती होती याच्यासाठी हे शब्द वापरलेत त्यांनी. मला सांगा स्कंद रूपाने तुमचा आविर्भाव आणि तिरोभाव होतोय का जीवाचा? नाही होत ना. मग तिथं स्कंद रूपाने त्याची उत्पत्ती आणि नाश होतो हे सांगायसाठी पुद्गलाला सिद्ध करावे, परमाणुला पुद्गल सिद्ध करतायत. मतलब जो भी परमाणु है वो पुद्गल रूप है क्योंकि उससे स्कंद की उत्पत्ति होती है या स्कंद से उसकी उत्पत्ति होती है, इस वजह से उसको हमने पुद्गल कहा है, ऐसा आचार्य बता रहे हैं. परमाणु स्कंद रूप से आविर्भाव और तिरोभाव होने की अपेक्षा से पूर्ण और गलन करता है, इसलिए परमाणु पुद्गल है. सिंपल है बहुत, लेकिन एक्सप्लेनेटरी हो गया इसलिए आपको कंफ्यूज हो रहा होगा. इजी है, बहुत इजी है. समझ में आया है? स्कंद होने की उसमें शक्ति है इसलिए आविर्भाव होगा, परमाणु से स्कंद का आविर्भाव होगा और स्कंद का तिरोभाव होने पर परमाणु की उत्पत्ति होगी. इसलिए निश्चय से पुद्गल परमाणु पुद्गल ही है. और दूसरा हेतु क्या दिया? इसमें से हाँ नहीं, इसमें मैंने अभी दोनों इसी में डाल दिए, लेकिन वो अलग से किया है उन्होंने हेतु. स्कंद पर्याय का आविर्भाव और तिरोभाव इससे इस अपेक्षा से पूर्ण गलन घटित होने से परमाणु पुद्गल है. और चौथा हेतु दिया था उन्होंने, उसमें से या स्कंद से परमाणु निष्पन्न होता है इसलिए परमाणु पूर्ण गलन स्वभावी है. मतलब मैंने इसी में बता दिया, लेकिन उन्होंने अलग से और एक हेतु दिया इसको. स्कंद से परमाणु की निष्पत्ति होती है इसलिए भी वो पुद्गल है. मतलब स्कंद पुद्गल है तो उससे जो भी उत्पन्न होगा वो पुद्गल ही होगा. स्कंद से परमाणु उत्पन्न होता है इसलिए परमाणु पुद्गल है. उसमें भी पूर्ण और गलनीय स्वभाव दिखाई देता है इसलिए वह पुद्गल है. इथं परमाणवः केलं आहे बहुवचन
अनेक है ना, हाँ आणि परमाणु, पुद्गल, हाँ. जो भी अनेक परमाणु है वो पुद्गल है परमाणु ऐसा है तो. निश्चित करते हैं. अच्छा. परमाणव बराबर है ना. क्या सेंटेंस म्हणजे का ते वरती त्यांना असं सांगायचं होतं का की पुरणगळण होतं म्हणजे हे आविर्भाव आणि तिरोभाव हे ह्याच्याशी रिलेटेड त्यांना परमाणू तयार होतो, म्हणजे पुरणगळण थ्रू परमाणू तयार होतो आणि हे स्कंद परमाणु रूप होतो. बस असे हे दोन त्यांनी सेपरेट हे घेतलेत का? ह्याच्यामध्ये जे सांगितलं ना त्यांनी परमाणूमध्ये उत्पादवे ध्रुव होते हे सांगायचंय कसं, पूरण रूपाने आणि गलन रूपाने. आपल्यात पण उत्पादवे होतो पण आपल्यामध्ये कोणी येऊन मिसळत नाही, आपण कोणाला जाऊन मिसळत नाही किंवा आपल्यामध्ये भेद होत नाही, त्यामुळं जीवाचं सिद्धीकरण होत नाही तिथं. पुरण आणि गलन हा पुद्गलाचा धर्म आहे, त्यामुळं जसं तुमच्यामध्ये ज्ञानदर्शन धर्म आहे, गुण आहेत, स्पर्शरस हे पुद्गलाचे गुण आहेत, तशाच प्रकाराने पुरण आणि गलन सुद्धा पुद्गलाचे गुण आहेत, धर्म आहेत, म्हणून त्याच्यावरून पुद्गलाची सिद्धी नाही होते. नाही, तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय फरक घेतलाय? तेच ना, यहाँ पे क्या बताया, स्कंद पर्याय का आविर्भाव और स्कंद पर्याय का तिरोभाव, इस अपेक्षा से पूर्ण गलन उसमें घटित होने से, मतलब अभी जो परमाणु है उससे स्कंद का आविर्भाव यानी उत्पत्ति होगी, परमाणु से स्कंद पर्याय का आविर्भाव होगा और उसका तिरोभाव होगा, तो उस पर से पूरण और गलन घटित होता है. विजू काकी बोला. एक जण बोला, एक जण. मला काहीच माहित नाही हे. म्हणजे मला हे दोन हेतूमध्ये प्रश्न पडला की त्यांनी दोन का केलेत. इथं काय सांगायले, स्कंद पर्यायाचा आविर्भाव आणि तिरोभाव म्हणजे काय एवढं सांगा. स्कंद पर्यायाचा आविर्भाव आणि तिरोभाव म्हणजे काय? पुरण झालं. हा, स्कंद पर्याय उत्पन्न झाले. आम्हाला सिद्ध काय करायचंय, परमाणु पुद्गल आहे. हो, हे सांगायचं. मग त्याच्यासाठी हेतू दिलाय स्कंद पर्याय, स्कंद पर्यायाचा आविर्भाव आणि तिरोभाव अपेक्षेने पुरण गलन होत असल्यामुळे असं त्यांनी हेतू दिलाय. मग आता विशिष्ट स्कंद पर्याय अनेक म्हणून तर स्कंदाचे भेद केले की नाही त्यांनी. मग विशिष्ट स्कंद पर्यायाचा आविर्भाव झाला आणि त्यावेळी आधी जी स्कंद पर्याय होती तिचा तिरोभाव झाला. पण परमाणु पुद्गल आहे, कसं सिद्ध होणार आहे? त्याच्यावरून परमाणुची सिद्धी करायची आहे. परमाणुची, हा परमाणु, पण आधी मी इथलं वाचते, एक मिनिट ऐका. स्कंद पर्यायाचा आविर्भाव व तिरोभाव या अपेक्षेने सुद्धा परमाणूला पूर्ण गलन घटित होते, म्हणून परमाणु निश्चयाने पुद्गल आहे. म्हणजे पहिल्यांदा जर सांगितलं हा पुद्गलाचा धर्म आहे, पूरण आणि गलन, आणि तो होत असताना एकत्रित आले ते झालं पूरण, आणि परत स्कंदाचं विभाजन करत करत गेलो तर हे झालं गलन. मग कुठपर्यंत गलन होऊ शकतं, तर एक परमाणु शिल्लक राहील तोपर्यंतच गलन होत आहे, आणि तेच मग वास्तविक पुद्गल द्रव्य आहे. त्यांनी चौथा हेतू तेच घेतलाय हो, चौथा हेतू वेगळा केलाय त्याच्यासाठी. स्कंदापासून परमाणु उत्पन्न होतो म्हणून तो पुद्गल आहे असं त्यांनी हेतू केलाय. बरं ठीक आहे, बघू अजून विस्तार करताना. म्हणजे शब्दाचा तर अर्थ असा आहे, अजून त्यांनी काय खुलासा करतात वर्णी प्रवचन मधनं वाचू आपण. भेदात असं ह्याचं काही येते का, भेदाचं काही लागू शकतं का स्कंदचे परमाणु उत्पन्न? नाही, हे समजते की दोन्हीचा अर्थ समजला, पण दोन वेगळे हेतू का केलेत असं प्रश्न आहे. आणि मला नुसतं स्कंदचे परमाणुच घेतले, भेदच घेतले फक्त, खाली भेदचे उत्पत्ति घेतली असं काही असू शकतं. ये बराबर है ना, लेकिन इसमें से भी वो ये हेतु लग जाता है वहाँ पर भी. स्कंद का आविर्भाव और तिरोभाव होना इससे परमाणु पुद्गल है सिद्ध करे ना, तो यहाँ पर भी सिद्धि हो जाती है इस हेतु से, इस हेतु की. तो ये हेतु सेपरेट क्यों लिया?
स्कंद पहिले जो तिसरा घेतला ना तो दुसऱ्याला सिद्ध करण्यासाठी की पुरणगळण होतं स्कंदामध्ये. नाही राहू देत, आपण परत वाचू एक्स्ट्रा मध्ये काय घेतले त्यांनी एक्सप्लेनेशन मध्ये. फक्त एवढा अर्थ लागलाय ना परमाणू. गीताताई. हा बोला. तर तिथं पुरणगलन, तर पुरणगलन म्हणजे बनणे आणि नष्ट होणे, ते आविर्भाव आणि तिरोभाव पद्धतीने होते. परमाणू सर्वथा नष्ट होत नाही. ह्याच्या पुष्टीसाठी ते आविर्भाव आणि म्हणजे तेच परमाणू स्कंद रूप होतात आणि तेच स्कंद पुन्हा परमाणू रूपाने परिणमित होतात. आपल्याला नष्ट होते का हे नाही सिद्ध करायचं, नष्ट होत नाही हे नाही सिद्ध करायचं, पुद्गल आहे हे सिद्ध करायचंय. तर पुरणगलन म्हणताना आपल्याला असे एखाद्या दिवस आपण पकडू की बनते आणि नष्ट होते. पण नष्ट होते म्हणजे आविर्भाव आणि तिरोभाव रूपाने नष्ट होणं आणि आविर्भाव रूपाने उत्पन्न होणं, असं परमाणूचं त्यांना परिणाम दाखवायचे तिथं. त्याला विशेष खोलून ठेवलं पुरणगलनला खालच्या तिसऱ्या पॉइंटमध्ये. ठीक आहे, बघू आपण ते अजून वर्णिजींनी काय खुलासा केला ते बघून मग सांगते पाहिजे. म्हणजे एवढं तर समजलं याच्यावरून की परमाणू पुद्गल आहे. समजलं का तुम्हाला? परमाणू म्हणजे तुमचं ते पुद्गल म्हणजे जीव नाही आहे, त्या पुद्गलामध्ये जीव नाही आहे, पण आपण त्याला जीव मानतोय किंवा जीव रूपाने बघतोय. त्यामुळं त्याच्या उत्पन्न होण्यामध्ये नष्ट होण्यामध्ये आपल्याला आकुलता होतीये, सुखदुःख होते. चांगली झाली रोटी तर काय होतंय हो, काय तुम्ही डिश तयार केली आणि चांगली झाली तर काय झालं, स्कंदाची उत्पत्ती झाली. कशाने झाली? वेदाने झाली का संगाताने झाली? रोटली केली तर वेदाने झाली का संगाताने झाली हो? काय दोन्ही रोटी कणी बांधली संघात झाला, पोळी घेतली आणि ती वणली. मग असं जसं आता लावलं जाणार. खाताना रोटली अखंड खात नाही, त्यामुळे परत भेद करून खाता. म्हणजे सगळ्या रीतीने त्याच्यामध्ये स्कंद आहे तर भेद आणि संघात दोन्ही आहेच. मग तसं ते पुद्गलामध्ये आहे, जीवामध्ये नाही. त्यामुळे जीवामध्ये असला कसला भेद नाही, संघात नाही आहे किंवा दुसऱ्यामुळं मला सुख आणि दुःख नाही. मी तर स्वयं सुखवाला आहे. त्या पुद्गलामुळं माझं कुठलंही काम होत नाही किंवा काम अडत नाही. म्हणून त्या पुद्गलापासून स्वतःला भिन्न कसं जाणायचं याच्यासाठी प्रयत्न करा. त्याच्यासाठी आपण हे सगळं शिकतोय. शेवटी एक लाईन अशी दिली आहे त्याचा एक्सप्लेनेशन. स्कंद तो अनेक पुद्गलमय एक पर्याय बनने के कारण पुद्गलों से अनन्य होने से पुद्गल में ऐसा व्यवहार कहते हैं. वो अलग है, वो स्कंद का सिद्धि कर रहे हैं आगे. अभी हम परमाणु की सिद्धि कर रहे हैं ना, आगे और एक अनुमान करेंगे. स्कंद भी पुद्गल है तो क्यों, तो उसका हेतु भी देंगे. अभी परमाणु को स्कंद परमाणु को पुद्गल है ये सिद्ध कर रहे हैं. इसके आगे स्कंद भी पुद्गल है ये सिद्ध करेंगे, उसके लिए हेतु देंगे. तो वो कल देखते हैं. हो, जानिए. यह मैं जीव अचेतन जड़ पुद्गल से भिन्न चैतन्य स्वरूप हूँ. इस मुझ चेतन आत्मा में कोई भी पुद्गल द्रव्य नहीं है. देखो जानो, इस जड़ देह से भी भिन्न चेतन जीव जानो. इस मुझ जीव को पुद्गल के परमाणु की किंचित भी आवश्यकता नहीं है. निर्णय करो. मैं पुद्गल के अधीन नहीं हूँ, मैं देह के अधीन नहीं हूँ. मेरा परिणमन स्वतंत्र है, स्वाधीन है. मैं तो अनादि से देह रहित ही हूँ. मैं तो अनादि से मात्र जानने वाला ही हूँ. जानो, जाननहार स्वरूपो